Okay, once again, good afternoon, all of you. So, in morning lecture, we have covered the LMTD for the counter fluid exchanger. So, as we know that counter fluid exchanger is nothing but the direction of hot fluid and cold fluid is opposite. So, for that, we have drawn one flow arrangement diagram. We have drawn graphical representation diagram. So, from that, we have written the equations for the dq, then dth, dtc. Okay, so from that, we get the equation for the d theta by theta, that is minus u into dA into bracket 1 upon ch minus 1 upon cc. Okay, so after that we have uh, derive the equation for the total heat transfer rate between the two fluids. And what is that equation? Q is equal to ch into bracket th1 minus th2, and c is equal to cc into tc2 minus tc1. So from that equation we have written the equation for the 1 upon ch and 1 upon cc, and we have put it that values into the equation number 4, and from that we get the equation for the LMTD for the counter fluid exchanger. So what is the value of LMTD for the counter fluid exchanger? That is theta 1 minus theta 2 divided by ln of theta 1 by theta 2, किंवा आणखी काय आपण लिहू शकतो, theta 2 minus theta 1 divided by ln of theta 2 upon theta 1. दोन्ही इक्वेशन तुम्ही यूज करू शकता. ज्यावेळेला तुम्ही theta 1 minus theta 2 घेणार आहे त्यावेळेला डिनॉमिनेटरला ln of theta 1 upon theta 2 घ्यायचा आहे, आणि ज्यावेळेला तुम्ही theta 2 minus theta 1 घेता त्यावेळेला डिनॉमिनेटरला ln of theta 2 upon theta 1 घ्यायचा. ओके, सो दॅट बोथ इक्वेशन्स वी हॅव टू यूज to find out the LMTD for the counter flow heat exchanger. Okay, so this is the equation which is same to the LMTD for the parallel flow heat exchanger. जसं parallel flow चं इक्वेशन आहे तसंच counter flow साठी इक्वेशन मिळालेलं आहे, पण जो काही इक्वेशन थीटा 1 आणि थीटा 2 आपण जो काही फाइंड आउट करणार आहे पॅरलल आणि काउंटर साठी, पण तो थीटा 1 आणि थीटा 2 च्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, वेगळे असणार आहेत. ओके, and after that we have discussed about these two special cases. In first special case we have considered the whatever the value of theta 1, that value is same to the theta 2. ज्यावेळेला theta 1 आणि theta 2 सेम असणार आहे त्यावेळेला आपण कशा पद्धतीनं क्यू फाइंड आउट करायचा आहे, तर त्यावेळेला तर आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू यूज दी डायरेक्टली व्हॉटेवर दी थीटा व्हॅल्यू गिवन टू अस. जी काय थीटा 1 ची थीटा 2 ची व्हॅल्यू आलेली आहे ती डायरेक्टली आपण इक्वेशन मध्ये यूज करायचं, म्हणजे क्यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू थीटा. म्हणजे तिथे थीटा एम घेणार नाही आपण, LMTD घेणार नाही. ज्यावेळेला थीटा 1 आणि थीटा 2 सेम असणार आहे त्यावेळेला तुम्ही जरी LMTD इक्वेशन यूज केलं तर त्या इक्वेशन मध्ये काय होणार आहे, 0/0 तुम्हाला फॉर्म मिळणार आहे, म्हणजे तो इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. मग ते इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं, त्यावेळेचा रेट ऑफ हीट ट्रान्सफर कसा फाइंड आउट करायचा. सो फॉर दॅट ऍट दॅट टाइम वी हॅव टू यूज द इक्वेशन एज ए क्यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू थीटा, and that theta is nothing but whatever the values we get, that is TH1 minus TC1 असेल किंवा TH2 minus TC2, ती जी काय व्हॅल्यू असणार आहे थीटा 1 आणि थीटा 2 ती सेम असणार आहे, आणि ती सेम व्हॅल्यू आपण यूज करणार आहे इक्वेशन मध्ये, आणि बाय युजिंग दॅट वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ क्यू. ओके, आणि फ्रॉम दिस टू डेरिवेशन्स we get the conclusions. तर conclusions काय असणार आहेत, LMTD for the counter flow unit is always greater than that for the parallel flow. LMTD ची जी काय व्हॅल्यू आहे ती काउंटर फ्लो हीट एक्सचेंजर साठी काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर हे काय आहे, तर अनालिसिस करून आलेली कन्क्लुजन्स आहेत. LMTD फॉर द काउंटर फ्लो हीट एक्सचेंजर इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी LMTD फॉर द पॅरलल फ्लो हीट एक्सचेंजर. जर LMTD जास्त असेल आपलं इक्वेशन काय आहे, क्यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू थीटा एम. जर तुमचा थीटा एम जास्त असेल त्यावेळेला तुमचा रेट ऑफ हीट ट्रान्सफर जास्त असणार आहे. म्हणजे आपल्याला हीट एक्सचेंजरचा पर्पज काय यूज करायचं, तर हीट ट्रान्सफर रेट मॅक्झिमम पाहिजे. तर पॅरलल पेक्षा काउंटर फ्लो मध्ये तुम्हाला हीट ट्रान्सफर रेट मॅक्झिमम भेटणार आहे. ओके, सो युजली काउंटर फ्लो हीट एक्सचेंजर्स आर युज्ड इन दी मेनी ऍप्लिकेशन. तर जी काय मॅक्झिमम ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये काउंटर फ्लो हीट एक्सचेंजर का यूज केला जातात, तर त्याचा हीट ट्रान्सफर रेट चांगला आहे. Okay, so this is the reason where we have to use the counter flow heat exchanger. Okay, so this is about the case number 1. Then we have discussed about the case number 2. Case number 2 मध्ये काय असणार आहे, when the temperature variations of the fluids are relatively small. जे काय हॉट फ्लुइड आहे, we have to considering the two fluids. हॉट फ्लुइड असेल कोल्ड फ्लुइड असेल त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो स्मॉल असेल. म्हणजे जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनची डायग्राम जर ड्रॉ केली तर ती डायग्राम अप्रॉक्सिमेटली काय येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके, सो ऍट दॅट टाइम वी डोंट यूज दी LMTD, वी हॅव टू यूज डायरेक्ट AMTD. म्हणजे जे काय आपल्याकडे थीटा 1 ची व्हॅल्यू आहे, जी काय आपल्याकडे थीटा 2 ची व्हॅल्यू आहे. ओके, LMTD फाइंड आउट करायचं म्हटलं तर तुम्हाला थीटा 1 मायनस थीटा 2 डिवायडेड बाय ln ऑफ थीटा 1 अपॉन थीटा 2 हे इक्वेशन यूज करावं लागेल. इन्स्टेड ऑफ दॅट वी हॅव टू पुट दॅट डायरेक्टली ॲज अ थीटा 1 प्लस थीटा 2/2. त्या इक्वेशनचा यूज करून आपण काय करणार आहे, ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. तर हे AMTD कधीपर्यंत कुठल्या कंडिशन पर्यंत यूज करू शकतो आपण,
we have to use this AMTD when theta 1 upon theta 2 is less than 1.7. ज्यावेळेला आपण थीटा 1 आणि थीटा 2 चा रेशो फाइंड आउट केला आणि तो जर रेशो 1.7 पेक्षा कमी असेल तर त्यावेळेला तुम्ही Q इज इक्वल टू U इंटू A इंटू थीटा 1 प्लस थीटा 2 बाय 2 ह्या इक्वेशनचा यूज करून Q फाइंड आउट करू शकता. पण जर तुमचा थीटा 1 अपॉन थीटा 2 हा रेशो इक्वल टू और ग्रेटर दॅन 1.7 असेल ॲट दॅट टाइम यू हॅव टू यूज दी LMTD मेथड. म्हणजे त्यावेळेला आपल्याला कुठलं इक्वेशन यूज करायचं आहे? Q इज इक्वल टू U इंटू A इंटू theta m. Q is equal to U into A into theta m. Okay, so that part we have covered in the morning lecture. That part we have covered in the morning lecture. Now we have to discuss the next point, that is overall heat transfer coefficient for the heat exchanger. Overall heat transfer coefficient for the heat exchanger. Now present the screen. Yes sir. Okay, so all of you draw this diagram, overall heat transfer coefficient, that we know that what is the notation for the overall heat transfer coefficient, that is capital U. Okay, so all of you draw this diagram. Okay, we have to consider one pipe. For that one pipe, inner surface is there, outer surface is there. So from the inside of that pipe there is a hot fluid is there, and at the outside of that pipe there is a cold fluid. ओके, म्हणजे दोन पाईप आहेत, तर आतल्या पाईप मध्ये हॉट फ्लुइड आहे आणि बाहेरच्या पाईप मध्ये काय आहे तर कोल्ड फ्लुइड आहे. ओके, बाहेरची पाईप जी आहे ती थोडीशी मी फेंट दाखवलेली आहे आणि आतली पाईप आहे ती डार्क दाखवलेली आहे. तर त्या आतल्या पाईपच्या आतमध्ये काय असणार आहे? हॉट फ्लुइड असणार आहे. and whatever the inner surface of that pipe, that radius is Ri. Okay, and whatever the fluid which is present inside the pipe having heat transfer coefficient is Hi. Okay, and whatever the outer surface of that particular pipe having radius is Ro. Okay, and whatever the fluid, that is cold fluid which is present at the outside of the first pipe and having heat transfer coefficient is HO. ओके, आतल्या पाईप मध्ये हॉट फ्लुइड आहे आणि बाहेरच्या पाईप मध्ये काय असणार आहे? कोल्ड फ्लुइड आहे. आतल्या पाईप मध्ये जो काही हिट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे तो H आहे. बाहेरच्या पाईप मध्ये जे काही फ्लुइड आहे त्याचा हिट ट्रान्सफर कोएफिशियंट काय आहे तर HO आहे. ओके, इनर रेडियस Ri आहे, आउटर रेडियस Ro आहे. ओके, सो ऑल ऑफ यू ड्रॉ दिस डायग्राम. Overall heat transfer coefficient. So for that we have to write the equations for the overall heat transfer coefficient for the inner surface and overall heat transfer coefficient for the outer surface. Okay, after completion of diagram, all of you put the message in the chat box so that I will proceed. So from this diagram, we have to calculate the equations for the overall heat transfer coefficient for the inner surface and overall heat transfer coefficient for the outer surface. Okay.
Okay, put that message in the chat box. Diagram is over. Overall heat transfer coefficient. Inner pipe is there, outer pipe is there. In inner pipe there is a hot fluid. In the outer pipe there is a cold fluid. Inner surface having radius is Ri, outer surface having radius is Ro. Whatever the hot fluid which is present at the inside surface having heat transfer coefficient is Hi. Whatever the cold fluid which is present at the outside pipe having heat transfer coefficient is HO. Okay, HI and HO is there. Okay, so this is the pipe is nothing but it is a cylinder. Pipe म्हणजेच काय असणार आहे? It is a cylinder. So how to calculate the inner area of this pipe? How to calculate the inner area? So we know that for the cylinder, what is the equation for the calculation of the surface area of the inner or cylinder? That is AI is equal to 2 pi into Ri into L. Okay. So we have to write down the equation for the inner surface area and outer surface area. So how to calculate the equation, or what is the equation for the inner surface area of the pipe? That is AI is equal to 2 pi into Ri into L. And what is the area for the outer surface of the inner pipe? That is AO is equal to 2 pi into Ro into L. Okay, so all of you write down inner area AI is equal to 2 pi Ri into L, and outer surface area AO is equal to 2 pi Ro into L. 2 pi Ro into L. Okay, then we have to find out the how many resistances are there. How many resistances are there? Okay, so at the center, whatever the hot fluid is there, if fluid is there, then which mode of heat transfer is there? Convection mode of heat transfer is there. After that there is a pipe, and in the pipe which mode of heat transfer is there? Conduction. And after that there is a cold fluid, so which mode of heat transfer is there? Convection. Okay, so from heat transfer takes place from the hot fluid to the cold fluid. So for that we have to don't considering the outer pipe. आपण काय करणार आहे, इथं आउटर पाईप कन्सिडर करणार नाही. हीट ट्रान्सफर जी होणार आहे ती कुठून कुठपर्यंत होणार आहे? हॉट फ्लुइड टू कोल्ड फ्लुइड पर्यंत होणार आहे. सो इन बिटवीन हॉट फ्लुइड टू कोल्ड फ्लुइड, whatever the resistances are there, we have to consider that resistances only. Okay, so hot fluid is nothing but convection resistance, then pipe is there, then conduction resistance is there, and after that fluid is there, so therefore convection resistance is there. So we have to add these all resistances. So all of you write down the equation summation of R, म्हणजे जे काय रेजिस्टन्स आहे त्याचे आपल्याला सम घ्यायचे आहे. ओके, सो समेशन ऑफ आर इज इक्वल टू थर्मल रेजिस्टन्स ड्यू टू कन्व्हेक्शन. थर्मल रेजिस्टन्स ड्यू टू कन्व्हेक्शन म्हणजे जे काही आतमध्ये हॉट फ्लुइड आहे त्याचा हा कन्व्हेक्शनचा रेजिस्टन्स असणार आहे. थर्मल रेजिस्टन्स ऑफ कन्व्हेक्शन प्लस जी काही पाईप आहे तर त्या पाईप मध्ये कंडक्शन होणार आहे. सो देअरफॉर आर थर्मल कंडक्शन प्लस आता परत जे काही कोल्ड फ्लुइड आहे त्याच्यामुळे काय होणार आहे? हीट ट्रान्सफर ड्यू टू कन्व्हेक्शन होणार आहे. सो देअरफॉर आर थर्मल कन्व्हेक्शन. ओके, सो ऑल ऑफ यू राइट डाउन समेशन आर इज इक्वल टू R thermal convection plus R thermal conduction plus R thermal convection. Okay, so as we know that what is the how to calculate the conduction resistance, how to calculate the convection resistance. जर सिलेंडर असेल तर कन्व्हेक्शन रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, कंडक्शन रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, तर त्याचे आपण डेरिवेशन ऑलरेडी फर्स्ट टॉपिक मध्ये बघितलेले आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड आउट दी आर थर्मल कन्व्हेक्शन रेजिस्टन्स फॉर दी इनसाइड सरफेस. म्हणजे जे काय आतमध्ये हॉट फ्लुइड आहे त्याच्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे? कन्व्हेक्शन रेजिस्टन्स लिहायचं आहे. सो वी नो दॅट what is the standard equation to calculate the convection resistance? That is 1 upon H into A. आता inner surface आहे म्हणून 1 upon HI into A आहे. Okay, so all of you write down summation R is equal to what is the value of thermal convection resistance? That is 1 upon H into A. So this is for the inner surface, so therefore we have to write down 1 upon HI into AI.
Okay. Then what is the conduction resistance for the cylinder? So we have derived the equation for the thermal resistance for the cylinder, that is ln of, आता इक्वेशन आपल्याला काय मिळालेलं ln of r2 by r1 divided by 2 pi kl. पण इथं रेडियस जे घेतलेले आहेत ते आपण काय घेतलेले आहेत r1 आणि ri घेतलेले आहे. सो इन दॅट मॅनर वी हॅव टू राईट डाऊन दी इक्वेशन. ओके. सो ln of ro by r आहे, ln of ro by r आहे, ln of ro by ri divided by 2 pi kl. This is the conduction resistance for the cylinder. Conduction resistance for the cylinder. Okay. Then convection resistance for the whatever the cold fluid is there. So we know that what is the convection resistance, that is 1 upon h into a. So this is the outer surface. So we have the given the notations as a ho and ao. So therefore write down plus 1 upon ho into ao, 1 upon ho into ao, 1 upon ho into ao. Okay. So this is the summation of all resistances. Convection resistance is there, conduction resistance is there, and convection resistance is there. So we have written the formulas for each resistance: convection resistance, conduction resistance, and convection resistance. Okay. So as we know that how to calculate the rate of heat transfer, there are variety of formulas you can use to find out the rate of heat transfer. That is Q is equal to delta T upon summation of R, or Q is equal to U into A into delta T. Okay. Or Q is equal to U into A into theta M. So these are the equations. By using that we have to calculate the value of Q. So in that manner we have to write down the equations for the Q. Okay. So Q is equal to what? First equation we have to write down the Q is equal to temperature difference divided by summation of resistance. Okay. This is the one equation we can use to find out the rate of heat transfer. Okay. So write down the equations. There are different equations. By using that we can calculate the value of rate of heat transfer. Okay. So we have to write down Q is equal to, what are the different equations? Q is equal to delta T, that is nothing but temperature difference divided by summation of resistance. Okay. This is the one equation. Then what is the another equation? Q is equal to U into delta T. Write down Q is equal to U into A into delta T. Then for the inner surface and outer surface we have to write down the same equation. So therefore UI AI into delta T is equal to UO AO delta T. Okay. So these two equations are same to UA delta T, but we have to written these equations for the inner surface and outer surface. So therefore we have written as a UI AI into delta T is equal to UO AO delta T. Okay. So these are the equations. By using that we have to calculate the rate of heat transfer. Okay. Rate of heat transfer. Okay. आता आपण जी दोन इक्वेशन लिहिले आहेत, Q is equal to delta T upon summation of R is equal to U into A into delta T. म्हणजे आपल्याला कुठलं इक्वेशन आहे? डेल्टा टी अपॉन समेशन आर इज इक्वल टू यू इंटू ए इंटू डेल्टा टी. ही जर दोन इक्वेशन आपण इक्वेट केली तर आपल्याला काय होईल? डेल्टा टी कॅन्सल होईल. 1 अपॉन समेशन आर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? यू इंटू ए. म्हणजेच डेल्टा टी सगळी कसंच कॅन्सल होईल. सो इन दॅट फॉर्म वी गेट द इक्वेशन ॲज ए u, sorry, 1 upon summation r is equal to what? U into a is equal to ui into ai is equal to uo into ao. Okay. Summation delta t जो आहे तो प्रत्येक टर्म मधून कॅन्सल झालेला आहे. सो वी हॅव रिटन द इक्वेशन फॉर दी 1 अपॉन समेशन ऑफ आर इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? ua किंवा ui into ai किंवा uo into ao. So we have to write down the equation in that manner. Therefore 1 upon summation r is equal to u into a is equal to ui into ai is equal to uo into ao, uo into ao. Okay. So 1 upon summation r. So therefore we have to write down the equations for the summation r. Okay. So what is the equation for the summation r? So we have to take the reciprocal. So therefore what is the equations for the summation r is equal to what? 1 upon u into a is equal to 1 upon ui into ai is equal to 1 upon uo into ao is equal to 1 upon uo into ao. Okay.
summation of r is equal to 1 upon u into a is equal to 1 upon ui into ai is equal to 1 upon uo into ao. Okay, so now we have to find out the overall heat transfer coefficient for the inner surface. So all of you write down overall heat transfer coefficient for inner surface. Overall heat transfer coefficient for inner surface. Overall heat transfer coefficient for inner surface. So therefore we have to write down the summation r is equal to 1 upon ui into ai. Write down summation r is equal to 1 upon ui into ai. ui into ai. Okay, so what is the value of ui? Ui is equal to, so from this equation we have to write down the value for ui. So ui is equal to 1 upon ai into summation of r. ui is equal to ui is equal to ui is equal to 1 upon ai into summation of r. Okay, so already we have calculated the value of summation r, so therefore we have to write down the equation in that manner. So therefore ui is equal to 1 upon ai into, we have to write down the value of summation of r. And what is the value of summation of r? That is 1 upon hi ai plus ln of ro by ri divided by 2 pi kl plus 1 upon ho into ao. ओके, समजले का बघा. ओव्हरऑल ट्रान्सफर कोएफिशियंट फॉर द इनर सरफेस तो आपण फाइंड आउट केला, त्याचं इक्वेशन लिहिलेलं आहे आपण. समेशन ऑफ आर ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. आता आपल्याला ए आय म्हणजे काय आहे ते माहिती आहे. ए आयचं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे 2 पाय इंटू आर आय इंटू एल. सो इन्स्टेड ऑफ ए आय हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ 2 पाय आर आय इंटू एल. तर पहिल्या टर्म मध्ये 1 अपॉन एच आय ए आय ए आय कॅन्सल होईल. सो वी गेट द इक्वेशन ॲज 1 अपॉन एच आय प्लस ए आय 2 पाय आर आय इंटू एल. इक्वेशन मध्ये आपण जर घेत तर 2 पाय एल कॅन्सल होणार आहे. ओके, सो 2 पाय आर आय इंटू एल एल एन ऑफ आर ओ बाय आर आय 2 पाय के एल प्लस ए आय. ए आयचं इक्वेशन काय असते 2 पाय इंटू आर आय इंटू एल डिवाइडेड बाय एच ओ इंटू एओचं इक्वेशन काय असते 2 पाय आर ओ इंटू एल. ओके, सो बाय द सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस वी गेट द इक्वेशन फॉर द यू आय. Okay, so from this we have to simplify and write down the equation for the ui. Yes sir, take it upside. Okay, so we have to write down the equation for this. ui is equal to 1 upon, so we have to multiply by ai into the bracket. So we get the equation as a 1 upon ai cancel होईल 1 upon hi. ai म्हणजेच 2 pi ri into l असते, त्यांना आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे. So from that we get the equation for the overall heat transfer coefficient for the inner surface. And what is that final equation? ui is equal to 1 upon hi plus ri by k ln of ro by ri plus ri by ro into 1 upon ho. Okay, so this is the overall heat transfer coefficient for the inner surface. Overall heat transfer coefficient for the inner surface. So in this same manner we have to calculate the overall heat transfer coefficient for the outer surface. जसा इनरचा आपण heat transfer coefficient फाइंड आउट केलेला आहे तसा आउटरचा तुम्ही कॅल्क्युलेट करा. कारण तुम्हाला इक्वेशन माहिती आहे समेशन ऑफ आर इज इक्वल टू काय असणार आहे 1 अपॉन एओ सॉरी यूओ इंटू एओ. So from that equation we have to find out the value of UO. Okay, so all of you do the calculation by yourself and tell me the answer for the UO. आता जसं UI चा आन्सर आपल्याला मिळालेला आहे तसं सिमिलरली वी हॅव टू यूज दी समेशन आर इज इक्वल टू 1 अपॉन UO AO चं जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा यूज करा अँड बाय युजिंग दॅट इक्वेशन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ UO. And anyone unmute yourself and tell me the answer for the UO. Do the calculation by yourself and tell me the answer of UO. Okay, I give 2-3 minutes to you. In 2-3 minutes we have to calculate the
Similarly, we have calculated the value of ui. In that manner, we have to calculate the value of uo. Okay, so we have to use the equation as a summation r is equal to काय इक्वेशन आहे सांगा 1 upon uo into ao. तर त्या इक्वेशन वरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं uo फाइंड आउट करायचं. So all of you, I will give 2-3 minutes to you. So we have to complete the value or calculation for the uo, and anyone tell me the answer for that uo. Okay. Okay, so what is the value of uo? Anyone unmute yourself and tell me the answer for the uo. Anyone? Whatever the simplification we have do for the ui, in that manner we have to do the calculation for the uo. And what is the answer for the overall heat transfer coefficient for the outer surface? That is capital uo is equal to what? Anyone? 1 upon hi ro upon ri plus Hmm. ro upon k ln of ro upon ri plus 1 upon ho. Okay, correct. So all of you do the calculation in that manner. Okay. Yes, sir. Take the screen at the outer upper side. Okay. So as we know that what is the standard equation for the summation of r is equal to 1 upon uo into ao. Okay. So u is equal to what? U is equal to 1 upon ao into summation of r. So instead of summation of r, we have to put the value of summation of r. So therefore u is equal to what? 1 upon ao into bracket 1 upon hii plus ln of ro by ri 2 pi kl plus 1 upon ho into ao. Okay. So AO, what is the value of AO? That is 2 pi RO into L. And what is the value of AI? That is 2 pi into RI into L. So that value we have to put into the equation. Okay. So from that we get the value as a UO is equal to 1 upon 2 pi RO into L divided by HI into 2 pi RI into L plus 2 pi ROL divided by 2 pi KL ln of RO by RI plus 1 upon HO. Okay. So whatever after the simplification 2 pi L will be cancelled. Okay. Then we get the equation as a EO is equal to 1 upon 1 divided by 1 upon HI into RO by RI plus RO by K ln of RO by RI plus 1 upon HO. Okay. So this is the equation. By using that, we have to calculate the overall heat transfer coefficient for the outer surface. Okay. So we have to remember these equations. What are the overall heat transfer coefficient for the inner surface? What is the value of overall heat transfer coefficient for the outer surface? Okay. So all of you write down this equation. Overall heat transfer coefficient for the outer surface.
Okay, so this is the equation for the overall heat transfer coefficient for the outer surface. Okay, so all of you write down the final equation. UO is equal to 1 upon 1 divided by 1 upon HI into RO by RI plus RO by K into ln of RO by RI plus 1 upon HO. Okay, so here we have completed the overall heat transfer coefficient. That point we have completed. Then next line, next new heading, write down falling or scaling factor of heat exchanger. Falling or scaling factor of heat exchanger. Okay, next point is write down next new heading, that is falling or scaling factor of heat exchanger. Falling or scaling factor of heat exchanger. Okay, so what is mean by falling? ओके, तर आपल्याला माहित आहे की हीट एक्सचेंजर जे असतं नॉर्मल ऑपरेशन मध्ये आपण त्याच्यामध्ये हॉट फ्लुइड असणार आहे, कोल्ड फ्लुइड असणार आहे, पण जे काही फ्लुइड यूज करणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऍश असू शकते, सूट असू शकते, इम्प्युरिटीज असू शकते, डर्ट असू शकते. सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट विल हॅपन, rust formation and deposition on that surface is takes place, and that is nothing but falling. Okay, falling म्हणजे काय असणार आहे, in a heat exchanger during normal operation the tube surface gets covered by deposits of ash, soot, dirt and scale etc. This phenomenon of rust formation and deposition of fluid impurities is called falling. जे काय सरफेस वरती रस्ट फॉर्म होणार आहे किंवा डिपॉझिशन फॉर्म होणार आहे, फ्लुइड इम्प्युरिटीज असतील, ओके, त्याच्यामुळे त्या सरफेस वरती काय होणार आहे, एक थर तयार होणार आहे, and that is nothing but falling. Okay, so all of you write down definition of the falling, or what is the meaning of the falling. Write down in a heat exchanger, in a heat exchanger during normal operation, in a heat exchanger during normal operation, during normal operation the tube surface gets covered. In a heat exchanger during normal operation the tube surface gets covered by, the tube surface gets covered by deposits of ash, covered by deposits of ash, comma soot, ash, comma soot, comma dirt and scale etc. Deposits of ash, soot, comma dirt and scale etc. Deposits of ash, soot, dirt and scale etc. Full stop. This phenomenon of rust formation and deposition of, this phenomenon of, this phenomenon of rust formation and deposition of fluid impurities, this phenomenon of rust formation and deposition of fluid impurities is called falling, is called falling. ओके, जर हा फॉलिंग जर झालं एखाद्या सरफेस वरती, एखादा लेअर जर तयार झाला तर त्या लेअर मुळे काय होणार आहे, बिकॉज ऑफ दॅट लेअर व्हॉट विल हॅपन, द रेजिस्टन्स विल बी इन्क्रीजेस. ओके, थर्मल रेजिस्टन्स काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे, आणि ज्यावेळेला रेजिस्टन्स इन्क्रीज होते त्यावेळेला रेट ऑफ हीट ट्रान्सफर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, म्हणजे हीट एक्सचेंजरचा परफॉर्मन्स कमी होणार आहे. ओके, समजतंय का? बघा, जो काय आपला हीट एक्सचेंजरचा सरफेस आहे त्याच्यावर जर इम्प्युरिटीजचं जर डिपॉझिशन होत असेल तर तिथं काय होणार आहे, रेजिस्टन्स, सरफेस रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, आणि ज्यावेळेला रेजिस्टन्स वाढतोय त्यावेळेला हीट ट्रान्सफर रेट काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजेच हीट एक्सचेंजरचा परफॉर्मन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, so all of you write down the next line. Due to these surface deposits, due to these surface deposits, due to these surface deposits
the thermal resistance is increased. The thermal resistance is increased. The thermal resistance is increased, and eventually, eventually, the performance of the heat exchanger, and eventually, the performance of the heat exchanger lowers. ओके, परफॉर्मन्स काय होणार आहे हीट एक्सचेंजरचा, कमी होणार आहे. ओके, सो राइट डाउन, and eventually the performance of the heat exchanger lowers. Okay, full stop. Then next line we have to write down the meaning of that terms which is related to the small scale heater. Okay, so all of you write down, if HSI, next line we have to write down, if HSI and HSO, HSI and HSO काय असणार आहे, इनसाइड आणि आउटसाइड सरफेसचं जे काही कोइफिशियंट आहे, हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. Okay, that notation is HSI and HSO, heat transfer coefficient for the inside surface. Okay, scale. Okay, so write down, if HSI and HSO, if HSI and HSO be the heat transfer coefficient, be the heat transfer coefficient for the scale deposited, if HSI and HSO be the heat transfer coefficient, heat transfer coefficient for the scale deposited on the, for the scale deposited on the inside and outside surfaces, on the inside and outside surfaces respectively. समजलं का बघा, HSI आणि HSO काय असणार आहेत, हीट ट्रान्सफर कोएफिशियंट फॉर दी स्केल डिपॉझिटेड ऑन दी इनसाइड अँड आउटसाइड surfaces respectively, respectively. Then respectively, then the thermal resistances, then the thermal resistances to scale formation, then the thermal resistances to scale formation, thermal resistances to scale formation on the inside surface, thermal resistance to scale formation on the surface, on the inside surface, it is denoted by RSI. Yes sir, take at the upper side. Okay, so thermal resistance to the scale formation on the inside surface, that is in bracket RSI, on the inside surface, that is RSI, resistance to scale formation on the inside surface, it is denoted by RSI, and outside surface it is denoted by RSO, RSI and RSO, RSI and outside surface RSO are given by, RSI and RSO are given by, are given by. So write down the equations for that resistances due to the scale formation on inside surface and outside surface. That is, we have to write down RSI is equal to 1 upon AI into HSI. RSI is equal to 1 upon AI into HSI, and RSO is equal to, RSO is equal to 1 upon AO into HSO. RSO is equal to 1 upon AO into HSO. 1 upon AO into HSO. ओके, हे काय तर हे स्केलचे रेजिस्टन्स आहेत. इनसाइड सरफेसचा स्केल म्हणजे जे काही डिपॉझिशन किंवा जे काही फॉर्मेशनचा एक लेअर तयार होणार आहे आपल्या हीट एक्सचेंजर वरती इनसाइड सरफेसला, तर तो रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा आहे, RSI इज इक्वल टू 1 अपॉन AI इंटू HSI. आणि जो काय आउटसाइड सरफेस आहे त्याच्यावर काहीतरी लेअर तयार होणार आहे, त्याच्यावर काहीतरी डिपॉझिशन होणार आहे. सो दॅट रेजिस्टन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट बाय युजिंग द फॉर्म्युला RSO इज इक्वल टू 1 upon AO into HSO, 1 upon AO into HSO. Okay, so all of you draw the scale formation diagram. So two pipes are there, inner pipe and outer pipe. So for the inner pipe, inside surface there is a formation of scale, on the outside surface there is a formation of scale. Okay, in inner pipe there is a hot fluid, in the outer pipe there is a cold fluid. Okay, so whatever the hot fluid having temperature is Ti, whatever the cold fluid having temperature is To.
inside surface radius is ri, outside surface radius is ro. Okay, so all of you draw this scale diagram. म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्केल झालेलं आहे, त्या सरफेस वरती काहीतरी लेअर तयार झालेला आहे डिपॉझिशन मुळे. तो आपण डार्क लाईन न दाखवलेला आहे, तिथे डार्क केलेला आहे. तो जो लेअर असणार आहे तिथे काय झालेला आहे, स्केल फॉर्मेशन झालेलं आहे इनर सरफेसला आणि आउटर सरफेसला. सो ऑल ऑफ यू ड्रॉ दिस डायग्राम. ऑल ऑफ यू ड्रॉ दिस डायग्राम. I will give 2 minutes to you. Okay, so all of you completed the diagram. Inner pipe is there, outer pipe is there, inner pipe hot fluid is there, outer pipe cold fluid is there. Okay, so we have two lectures, continue. Two lectures are there. Don't put your roll numbers in the chat box. Okay, all of you understand? Don't put your roll numbers in the chat box. Continue, two lectures are there for the heat transfer.
Okay, so write down the reciprocal of the scale heat transfer coefficient HS is called Fouling factor. All of you write down. Next line, after completion of that diagram, we have to write down the reciprocal of scale heat transfer coefficient. जो काय आपला स्केल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट असणार आहे HS. ओके, आता काय होणार आहे, त्याच्यावरती एक लेअर तयार होणार आहे आणि तो लेअरचा जो काही हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे त्याचा रेसिप्रोकल इज नथिंग बट फॉलिंग फॅक्टर. व्हॉट इज मीन बाय फॉलिंग फॅक्टर? व्हॉट एव्हर दिस scale heat transfer coefficient is there and reciprocal of that scale heat transfer coefficient is nothing but fouling factor. Okay, so all of you write down what is meant by fouling factor. The reciprocal of scale heat transfer coefficient, the reciprocal of scale heat transfer coefficient HS, the scale heat transfer coefficient HS is called fouling factor, is called fouling factor, that is RF. फॉलिंग फॅक्टरचं नोटेशन काय असणार आहे? RF असणार आहे. ओके, द रेसिप्रोकल ऑफ स्केल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट HS is called fouling factor. Fouling factor RF. Okay, so therefore we have to write down fouling factor RF is equal to reciprocal of HS. So RF is equal to 1 upon HS. So therefore we have to write down RF is equal to 1 upon HS. RF is equal to 1 upon HS. Okay, so there is a one another way to find out the fouling factor. And what is that fouling? How to find out that fouling factor? So we have to determine that fouling factor by the experimentally. Experimentally कशा प्रकारे find out करायचा fouling factor? So there is a one formula to calculate the fouling factor by experimentally. That is RF is equal to 1 upon U dirty minus 1 upon U clean. जो काय ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट ज्यावेळेला त्याच्यावर डिपॉझिशन ऍक्ट होणार आहे त्यावेळेचा जो काही ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे, दॅट ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट इज नथिंग बट यू डर्टी. डर्टी म्हणजे त्याच्यावरती स्केल फॉर्मेशन झालेलं असणार आहे आणि त्यावेळेचा जो काही ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे त्याला काय म्हटलं जातं? यू डर्टी असं म्हटलं जातं. आणि यू क्लीन म्हणजे ज्या वेळेला आपलं क्लीन आहे त्याच्यावर डिपॉझिशन नाही आहे त्यावेळेचा जो काही ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे दॅट इज नथिंग बट यू क्लीन. Okay, so therefore we have to write down fouling factor determined experimentally by fouling factor determined experimentally by fouling factor determined experimentally by so all of you write down RF is equal to आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला RF is equal to 1 upon HS is equal to एक्सपेरिमेंटली कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो आपण? So it is equal to 1 upon U dirty minus U upon U dirty minus 1 upon U clean. 1 upon U dirty minus 1 upon U clean. ओके, एक्सपेरिमेंटली जर फाइंड आउट करायचं असेल तर हे इक्वेशन यूज करायचं आहे आणि जनरली आपण फॉलोइंग फॅक्टर कसा फाइंड आउट करणार आहे? RF इज इक्वल टू 1 अपॉन HS. जो काय आपला स्केल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आहे त्याचा रेसिप्रोकल केला की आपल्याला काय भेटणार आहे? फॉलोइंग फॅक्टर भेटणार आहे. ओके, देन नेक्स्ट स्लाइड. यस सर, नेक्स्ट स्लाइड. ओके, सो फॉर दिस पर्टिक्युलर डायग्राम वी हॅव टू राईट डाऊन दी टोटल रेजिस्टन्स. आता ह्या जर पाईपसाठी जी काय आपण आता डायग्राम ड्रॉ केलेली आहे ह्याच्यासाठी जर आपल्याला रेजिस्टन्स टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं झालं तर किती रेजिस्टन्स असणार आहे सांगा? पाईपच्या आतमध्ये हॉट फ्लुइड आहे म्हणजे कन्व्हेक्शन रेजिस्टन्स असणार आहे. त्याच्यानंतर पाईप आहे म्हणजे कंडक्शन सॉरी त्या पाईप वरती डिपॉझिशन आहे म्हणजे त्या डिपॉझिशनचा एक रेजिस्टन्स असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? इनसाइड सरफेस स्केल रेजिस्टन्स. ओके, त्याच्यानंतर पाईपचा कंडक्शन रेजिस्टन्स, त्याच्यानंतर पाईपच्या आउटसाइड सरफेसला जो काय त्याचा आर थर्मल आउटसाइड सरफेस स्केल रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर जे काय कोल्ड फ्लुइड आहे त्याचा कन्व्हेक्शन रेजिस्टन्स. ओके, हॉट फ्लुइड टू कोल्ड फ्लुइड आपण कन्सिडर करणार आहे. मग त्यामुळे आपण जे काही आउटसाइडला पाईप आहे त्याच्यामध्ये परत कंडक्शन असणार ते आपण कन्सिडर करणार
नाहीये. ओके, सो हॉट फ्लुइडचा रेजिस्टन्स जो असणार आहे तो कन्व्हेक्शन, त्याच्यानंतर आतमध्ये जे डिपॉझिशन झालेलं आहे त्याचा जो स्केल रेजिस्टन्स असणार आहे, त्याच्यानंतर कंडक्शन रेजिस्टन्स, परत आउटसाइड सरफेसचा स्केल रेजिस्टन्स आणि परत कोल्ड फ्लुइडचा कन्व्हेक्शन रेजिस्टन्स. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन समेशन ऑफ आर टोटल, जे काय रेजिस्टन्स आहे त्याची समेशन आर टोटल इज इक्वल टू काय असणार आहे, समेशन ऑफ आर टोटल इज इक्वल टू समेशन ऑफ आर टोटल इज इक्वल टू आर थर्मल कन्व्हेक्शन, summation of R total is equal to R thermal convection plus R thermal convection plus R thermal inside surface scale, R thermal inside surface scale, R thermal inside surface scale, इनसाइड सरफेसचा तो स्केल रेजिस्टन्स आहे. ओके, प्लस आर थर्मल कंडक्शन, त्याच्यानंतर पाईप आहे, त्या पाईप मध्ये काय होणार आहे, कंडक्शन होणार आहे. सो प्लस आर थर्मल कंडक्शन plus R thermal conduction plus R thermal conduction plus R thermal outside surface चा scale resistance असणार आहे. So write down plus R thermal outside surface scale resistance plus R thermal outside surface scale resistance plus जे काय कोल्ड फ्लुइड आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, कन्व्हेक्शन होणार आहे. सो देअरफॉर प्लस आर थर्मल कन्व्हेक्शन plus R thermal convection. So now we have to write down the equation of each resistance. जे काय आपण रेजिस्टन्स 5 रेजिस्टन्स असं म्हणतोय आपण, तर त्या प्रत्येक रेजिस्टन्सची आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. तर आपल्याला माहिती आहे कन्व्हेक्शन रेजिस्टन्स असेल तर आपण कुठले इक्वेशन यूज करतो, 1/AIH आहे. कंडक्शन असेल सिलेंडर साठी तर ln of RO/RI डिवाइडेड बाय 2πKL. आपण त्याच्यानंतर स्केल रेजिस्टन्स इक्वेशन ऑलरेडी लिहिलेलं आहे, 1/AI into HS आहे. सो इन दॅट मॅनर वी हॅव टू राईट डाऊन दी each equation of the each resistance. So therefore all of you write down summation of R is equal to summation of R is equal to 1/AIHI, summation of R is equal to 1/AIHI, 1/AIHI plus 1/AIHSI plus 1/AI into HSI. हा स्केलचा रेजिस्टन्स असणार आहे. सो देअरफॉर 1/AI into HSI प्लस कंडक्शन रेजिस्टन्स काय असते, ln of RO/RI डिवाइडेड बाय 2πKL, ln of RO/RI डिवाइडेड बाय 2πKL प्लस 1/AO into HSO प्लस 1/AO into HSO 1/AO into HSO प्लस 1/AO into HO plus 1/AO into HO 1/AO into HO. Okay, so by using these equations we have to calculate the overall heat transfer coefficient for the inner surface and overall heat transfer coefficient for the outer surface. Okay, so as we know that what is the equation for the overall heat transfer coefficient for the inner surface, that is UI is equal to 1/summation of R into AI. ऑलरेडी आपण हे इक्वेशनचा यूज करून मगाशी ओव्हरऑल ट्रान्सफर कोएफिशिएंट फॉर द इनर सरफेस फाइंड आउट केलेला आहे. इन दॅट मॅनर if there is a deposition is takes place at that time, what is the overall heat transfer coefficient for the inner surface ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो राइट डाउन UI is equal to 1/summation of R into AI. Okay, so therefore we have to write down UI is equal to 1/AI into, write down the summation of R equation, that is into bracket 1/AIHI plus 1/AIHSI plus ln of RO/RI divided by 2πKL plus 1/AOHSO plus 1/AOHO 1/AOHO. Okay, so in the same manner we have to write the equation for the AI. AI ना आतमध्ये ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे आणि we have to do the simplification. AI चं जर इक्वेशन म्हटलं तर काय असणार आहे, 2πRI into L, AO चं इक्वेशन 2πRO into L. So we have to put the values into that and find out do the simplification of that equation. So we get the equation for the UI. Okay, so all of you do the simplification and write out the final equation of the UI.
ओके, सगळ्यांनी सिम्प्लिफिकेशन करा किंवा स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन द इक्वेशन फॉर द फायनल इक्वेशन फॉर द UI. सिंपल आहे. एआयच्या जागेला एआय न आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि एआयच्या जागेला 2 पाय RI इंटू एल आणि एओच्या जागेला 2 पाय RO इंटू एल. Write down that final equation of UI. UI is equal to 1 upon HI plus RFI. RFI का आलेलं सांगा. 1 upon HSI म्हणजेच RFI असते. मग अशा आपण लिहिलेलं इक्वेशन RFI is equal to 1 upon HSI. कारण स्केल हीट ट्रान्सफर कोइफिशियंट फॉलोइंग फॅक्टर म्हणजे काय असतं, तर त्याचा रेसिप्रोकल असते. सो RFI is equal to 1 upon HSI. So instead of 1 upon HSI, we have put the value of RFI. आणि 1 upon HSI च्या जागेला RFO पुट केलेलं आहे. So therefore final equation we get as a UI is equal to 1 divided by 1 upon HI plus RFI plus RI upon K ln of RO by RI plus RI by RO into RFO plus RI by RO into 1 upon HO. ओके, RI upon RO into 1 upon HO लक्षात ठेवा. HO दिसत नाही ते 1 upon HO. 1 upon HO is there. So this is the equation for the overall heat transfer coefficient for the inner surface. Okay, in the same manner we have to see, write the equation for the overall heat transfer coefficient for the outer surface. Okay, overall heat transfer coefficient for the outer surface. So we know that UO is equal to what? 1 upon AO into summation of R. Summation of R ची value आपण put find out केलेली आहे. So summation of R we have to put in the equation and find out the UO, that is overall heat transfer coefficient for the outer surface. Okay, so overall heat transfer coefficient for the outer surface. Next we have to write down overall heat transfer coefficient for outer surface. Overall heat transfer coefficient for overall heat transfer coefficient for outer surface. Overall heat transfer coefficient for outer surface. So therefore we have to write down UO is equal to 1 divided by UO is equal to 1 divided by AO into summation R. AO into summation R. Okay, UO is equal to 1 upon AO into summation of R. Now we have to put the value of summation of R. So AO is equal to 1 upon AO into, write down that bracket value, 1 upon AI HI plus 1 upon AI HSI plus ln of RO by RI divided by 2 pi KL plus 1 upon AO HSO plus 1 upon AO HO. Okay, then put the value into this equation, do the simplification, then we get the value of UO. Okay, in the form of RFI RFO. Okay, so all of you write down that final equation of UO after simplification. Do the simplification and we get the final equation of UO.
So all of you written the value of UO. So what is the final equation of UO? UO is equal to 1 divided by RO by RI into 1 upon HI plus RO by RI into RFI plus RO by K into ln of RO by RI plus RFO plus 1 upon HO. So this is the final equation for the overall heat transfer coefficient for the outer surface when there is a soot formation is takes place or scale formation falling is takes place on the heat exchanger surface. At that time we have to find out the overall heat transfer coefficient for the outer surface by using this equation. Okay, ज्यावेळेला आपण फॉलिंग फॅक्टर निग्लेक्ट करणार आहे ऍट दॅट टाइम व्हॉट इक्वेशन वी हॅव टू राईट डाऊन. तर जी काय आर एफ आय आणि आर एफ ओ ची टर्म आहे ती निग्लेक्ट होणार आहे and the remaining terms we have to write down. Okay, so after this final equation, okay, all of you completed up to this. UO is equal to this final equation. Anyone reply me in the chat box? Anyone? That final equation, all of you written up to that? Okay, I will give 2 minutes. You have to complete that up to the UO. Okay, yes sir. Next slide. Take it upside. Okay, so when we have to neglect this falling factor means RFI and RFO is neglected, then what is the overall heat transfer coefficient for the outer surface? So we have to write down that equation. When falling factor is neglected, when falling factor when falling factor is neglected, when falling factor is neglected, then we have to write down the equation UO is equal to whatever the terms in that terms RFI and RF is there. We have to neglect that terms and we have to write down the remaining equation. So UO is equal to 1 divided by 1 divided by RO upon RI into 1 upon HI RO upon RI into 1 upon HI plus RO by K into ln of RO by K into ln of RO by RI plus 1 upon HO. दोन रेजिस्टन्स कॅन्सल होणार आहेत म्हणजे आपण फॉलिंग कन्सिडर नाही करणार म्हटल्यानंतर ते दोन रेजिस्टन्स जे काही फॉलिंगचे आपण दोन रेजिस्टन्स लिहिलेले आहेत ते कॅन्सल होणार आहेत and then we have to write down the remaining equation. So what is the when falling factor is neglected, then UO is equal to what? 1 upon RORI into 1 upon HI plus RO by K ln of RO by RI plus 1 upon HO. Okay, then next condition we have to consider if the tube is thin walled and the thermal resistance due to tube wall thickness and scale formed are neglected, then what is the final equation? म्हणजे जी काही पाईप आहे ती पाईप एकदम जर थिन असेल तर कंडक्शनचा रेजिस्टन्स पण आपण कन्सिडर करणार नाही. त्याच्यानंतर फॉलिंग फॅक्टर आपण कन्सिडर करणार नाही असं म्हटलंय त्याने. वी हॅव टू डोंट कन्सिडर द फॉलिंग फॅक्टर. थिन वॉल इज देअर, सो कंडक्शन रेजिस्टन्स इज नॉट देअर. So Ri and Ro is the same value is there. So from that we get the equation as a, write down that equation. If the tube is thin walled, if the tube is thin walled, if the tube is thin walled and the thermal resistance
and the thermal resistance due to tube wall, if the tube is thin walled and the thermal resistance due to tube wall thickness and scale formed are neglected समजले. जी काही ट्यूब आहे ती जर थिन वॉलड असेल तर काय होणार, कंडक्शनचा रेजिस्टन्स कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर आपण डिपॉझिशन कन्सिडर करणार नाही आणि R1 आणि Ri सेम असणार आहे. म्हणजे जर R1 Ri चा रेशो असेल तर तो 1 होणार आहे. सो बाय पुटिंग दिस व्हॅल्यू वी गेट द इक्वेशन ॲज ए write down formula are neglected, then take at the upside, then UO is equal to what, काय इक्वेशन मिळणार आहे, UO is equal to 1 divided by 1 upon HI plus 1 upon HO. write down this equation. ज्यावेळेला थिन वॉल ट्यूब आपण कन्सिडर करणार आहे त्यावेळेला कंडक्शनचा रेजिस्टन्स कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर आपण डिपॉझिशनची रेजिस्टन्स कॅन्सल करणार आहे. RO आणि RI चा रेशो 1 असणार आहे. सो देअरफॉर EO इज इक्वल टू 1 divided by 1 upon HO plus 1 upon HI. Okay. So by using this equation, we have to calculate the overall heat transfer coefficient for the outer surface. For this condition, thin walled tube is there. Okay. Okay. Now we have to solve the some problems which is related to this LMTD method overall heat transfer coefficient. On the basis of this, we have to solve the 2-3 problems related to this. Okay. So all of you write down the first problem. All of you write down. So we have to solve this problem and we have to stop there. So all of you write down this first problem. Write down the flow rates of hot and the flow rates of hot and cold water streams. The flow rates of hot and cold water streams running through a parallel flow heat exchangers. The flow rates of hot and cold water streams running through a parallel flow heat exchangers running through a parallel flow heat exchangers are parallel flow heat exchangers are 0.2 kg per second, 0.2 kg per second and 0.5 kg per second respectively, 0.2 kg per second and 0.5 kg per second respectively, full stop. The inlet temperature on the hot and cold sides, the inlet temperature on the hot and cold sides are
hot and cold sides are 75 degrees Celsius and 20 degrees Celsius respectively. On the hot and cold sides are 75 degrees Celsius and 20 degrees Celsius respectively. 75 and 20 degrees Celsius respectively. Okay, full stop. The exit temperature of hot water is the exit temperature of hot water is the exit temperature of hot water is 45 degrees Celsius. The exit temperature of hot water is 45 degrees Celsius. 45 degrees Celsius. Full stop. 45 degrees Celsius. Full stop. If the individual heat transfer coefficient, if the individual heat transfer coefficients, individual heat transfer coefficients on both sides, on both sides are, on both sides are, on both sides are 650 watt per meter square degree Celsius. If the individual heat transfer coefficients on both sides are, on both sides are 650 watt per meter square degree Celsius. Heat transfer coefficients on both sides are 650 watt per meter square degree Celsius. Degree Celsius. Calculate the area of the heat exchanger. Calculate the area of the heat exchanger. Calculate the area of the heat exchanger. Okay. So all of you read that problem carefully. We have to understood what is to be given in that problem. We have to draw the graphical representation for this information, and from that we have to use the different formulas and we have to find out the area. तर आपल्याला समजलं पाहिजे की एरिया फाइंड आउट करायचं तर आपल्याला एरिया असलेली कुठली कुठली इक्वेशन आहेत तर क्यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू थीटा एम हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. तर आपल्याला इथं क्यू दिलाय का तर क्यू नाही दिलेला, क्यू कॅल्क्युलेट करायला लागेल. यू ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट दिलाय का तर ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशियंट पण दिलेला नाही, तो पण आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. थीटा एम दिलेला नाही, तो पण आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. तर आपल्याला वन बाय वन वी हॅव टू कॅल्क्युलेट दी ईच व्हॅल्यू. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट दी क्यू, then we have to calculate the theta m, then we have to calculate the u, and then we have to calculate the area. Okay, so all of you first of all you have to read that problem carefully and draw the diagram whatever the given things. Okay, so the flow rates of hot and cold water streams running through a parallel flow heat exchanger. तर आपल्याला हे समजले की हा जो हीट एक्सचेंजर आहे तो पॅरलल फ्लो हीट एक्सचेंजर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही हॉट फ्लुइड आहे आणि कोल्ड फ्लुइड आहे त्याची डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. समजले. पॅरलल फ्लो हीट एक्सचेंजर आहे म्हटल्यानंतर आपल्याला हे कळायला पाहिजे की दोन्ही फ्लुइडची डायरेक्शन सेम आहे आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, देन दे गिवन दी फ्लो रेट्स ऑफ दी हॉट आणि कोल्ड वॉटर स्ट्रीम्स. म्हणजे हॉट फ्लुइडचं जे काही मास फ्लो रेट आहे तो दिलेला आहे, म्हणजे एम डॉट एच दिलेला आहे. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन दी गिवन थिंग्स. गिवन हॉट फ्लुइड्स जे आहेत त्याचा काय दिलेला आहे, मास फ्लो रेट दिलेला आहे. सो therefore we have to write down m dot h is equal to 0.2 kg per second. m dot h is equal to 0.2 kg per second. तसंच त्यांनी कोल्ड फ्लुइडचा पण मास फ्लो रेट दिलेला आहे. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन m dot c is equal to 0.5 kg per second. m dot c is equal to 0.5 kg per second. ओके, समजले. हॉट फ्लुइड आणि कोल्ड फ्लुइडची डायरेक्शन सेम आहे. हॉट फ्लुइडच्या म्हणजे एका सेकंदात किती केजी वॉटर फ्लो होणार आहे, हॉट वॉटर फ्लो होणार आहे, एका सेकंदात किती कोल्ड वॉटर फ्लो होणार, ते मास फ्लो रेट आपल्याला दिलेले आहेत. ओके, देन द इनलेट टेम्परेचर ऑन दी हॉट अँड कोल्ड साइड्स आर 75 अँड 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इनलेटचं हॉट आणि कोल्ड फ्लुइडचं टेम्परेचर दिलेलं आहे. आता हॉट फ्लुइडचं इनलेट टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे, TH1. सो TH1 इज इक्वल टू 75 डिग्री सेल्सिअस आणि कोल्ड फ्लुइडचं इनलेट टेम्परेचर काय असणार आहे तर TC1 असणार आहे. So TH1 is equal to 75 and TC1 is equal to
20 डिग्री सेल्सिअस हे आपल्याला समजलं पाहिजे. इनलेटचे टेम्परेचर दिलेले आहेत हॉट फ्लुइड आणि कोल्ड फ्लुइडचं. हॉट फ्लुइडचं इनलेटचं टेम्परेचर आपण कशाने डिनोट करतोय TH1 न, आणि कोल्ड फ्लुइडचं इनलेटचं टेम्परेचर आपण कशाने डिनोट करतोय TC1 न. So TH1 is equal to 75 and TC1 is equal to 20. Okay. The exit temperature of hot water is given. So what is the notation for the exit temperature of the hot water? That is TH2. Okay. So TH2 is given. TH2 is equal to 45 degrees Celsius. Okay. TH2 is equal to 45 degrees Celsius. Full stop. TH2 is equal to 45 degrees Celsius. Then if the individual heat transfer coefficient on both sides are 650 watt per meter square degree Celsius. म्हणजे बोथ साइडचा म्हणजे इनर साइड आणि आउटर साइड त्याची हीट ट्रान्सफर कोएफिशियंट दिलेले आहेत, म्हणजे HI आणि HO दिलेले आहेत. ओके. सो HI आणि HO बोथ साइडला त्यांनी सेमच आहे म्हणून सांगितलेलं आहे. सो यू हॅव टू राईट डाऊन HI इज इक्वल टू 650 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री सेल्सिअस अँड HO इज इक्वल टू 650 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री सेल्सिअस. समजले का बघा. हीट ट्रान्सफर कोएफिशियंट दिलेले आहे दोन्ही साइडचे. दोन्ही साइड म्हणजे इनर साइड आणि आउटर साइड. ओके. So HI is equal to 650 watt per meter square degree Celsius and HO is equal to 650 watt per meter square degree Celsius. Okay. So according to this information we have to draw flow arrangement diagram and graphical diagram. आता फ्लो अरेंजमेंट डायग्राम म्हणजे काय असणार आहे, हॉट फ्लुइड आणि कोल्ड फ्लुइडची डायरेक्शन सेम असणार आहे, एवढंच असणार आहे. आणि हॉट फ्लुइडचं इनलेटचं टेम्परेचर TH1 असणार आहे, हॉट फ्लुइडचं आउटलेटचं टेम्परेचर TH2 असणार आहे, कोल्ड फ्लुइडचं इनलेटचं टेम्परेचर TC1 असणार आहे आणि आउटलेटचं टेम्परेचर TC2 असणार आहे. एवढीच फ्लो अरेंजमेंटची डायग्राम येणार आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय होणार आहे, आता पॅरलल फ्लो साठी डायग्राम तुम्हाला माहिती आहे, हॉट फ्लुइडचं टेम्परेचर कंटिन्युअसली कमी होत जाणार आहे आणि कोल्ड फ्लुइडचं टेम्परेचर कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाणार आहे. तर ते दोन ग्राफिकल लाईन ड्रॉ करायचे, हॉट वॉटरची आणि कोल्ड वॉटरची. ओके. TH1 टू TH2 हॉट वॉटर इज देअर अँड TC1 टू TC2 कोल्ड वॉटर इज देअर. ओके. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके. तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑफ यू ड्रॉ दिस फ्लो अरेंजमेंट डायग्राम अँड ग्राफिकल डायग्राम. फ्लो अरेंजमेंट डायग्राम आणि ग्राफिकल डायग्राम सगळ्यांनी कंप्लीट करा. ओके. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द हीट एक्सचेंजर, म्हणजे ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करा. इन द गिवन थिंग्स वी हॅव टू ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आफ्टर दॅट वी हॅव टू ड्रॉ द फ्लो अरेंजमेंट डायग्राम अँड ग्राफिकल डायग्राम. Okay, so first of all, you have to calculate the value of heat transfer rate. Means we have to find out the value of. तर Qच आपल्याला इक्वेशन स्टँडर्ड मध्ये असेल तर आपण काय असू शकतो, m डॉट इन TH1 मायनस TH2 किंवा कोल्ड जर सगळी इन्फॉर्मेशन दिली असेल तर m डॉट C इंटू CPC इंटू TC2 मायनस TC1. सो बाय युजिंग दॅट calculate Q. Okay. Upper side, yes sir. So first of all, you have to find out heat transfer rate. तर हॉट फ्लुइडचं आपलं इनलेटचं टेम्परेचर माहिती, आउटलेटचं टेम्परेचर माहिती. फ्रॉम दॅट वी टू इझिली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ Q. ओके. So first of all, you have to find out the value Q. So I'll write down the heat transfer rate. The heat transfer rate Q is equal to heat transfer rate Q equal to m dot E into CPH into TH1 minus TH2. जर TC2 म्हणजे कोल्ड फ्लुइडचं आउटलेटचं जर टेम्परेचर दिलं तर त्याच्यावरनं सुद्धा आपण फाइंड आउट करू शकलो असतो, m डॉट C इंटू CPC इंटू TC2 मायनस TC1.
फ्रॉम द इन्फॉर्मेशन इज इझी टू फाइंड द क्यू. कुठल्याही मेथड मी क्यू फाइंड आउट केला असतं TC2 दिलेला असतं तर होल फ्लुइडचं इक्वेशन यूज केलं. आता या होल फ्लुइडची इन्फॉर्मेशन दिलेली, देअरफॉर वी टू यूज द इक्वेशन ॲज ए Q is equal to m dot A into CPH into TH1 minus TH2. Okay, m dot A दिलेला आहे 0.2. CP of hot fluid, water specific heat काय 0.1 into TH1 75 and TH2 45. From that we get value of Q. So write down that is equal to 25.12 kilojoule per second. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, आन्सर करेक्ट आहे का नाही ते चेक करा. Okay, so Q is equal to m dot H into CPH into TH1 minus TH2. All values are given to us. 0.2 into 4.187 into 75 minus 45. So from that we get the value of Q. So Q is equal to 25.122 kilojoule per second. ओके, तर आता आपल्याला माहित आहे जी काही हॉट फ्लुइडचं टेम्परेचर कमी होणार आहे तेवढंच कोल्ड फ्लुइडचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे हॉट फ्लुइड जेवढी हीट लॉस करते तेवढं कोल्ड फ्लुइड काय करते, हीट गेन करते. म्हणजे ती जी व्हॅल्यू असते ती सेम असते. ओके, सो व्हॉट इज दॅट इक्वेशन? हीट लॉस्ट बाय हॉट वॉटर, heat lost by hot water is equal to heat gained by cold water. Okay, so all of you write down heat lost by hot water is equal to heat gained by cold water. दोन्हीचे इक्वेशन लिहा. हीट लॉस्ट बाय हॉट वॉटर कसं कॅल्क्युलेट करतोय आपण? m डॉट H इंटू CPH इंटू TH1 मायनस TH2 अँड हीट गेन्ड बाय कोल्ड वॉटर m डॉट C इंटू CPC इंटू TC2 मायनस TC1. तर हे आपल्याला का कॅल्क्युलेट करावं लागतंय? तर आपल्याला TC2 दिलेलं नाही. सो फॉर दी फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ TC2 वी हॅव टू राईट डाऊन दिस इक्वेशन. किंवा आपण असं पण करू शकलो असतो, Q इज इक्वल टू m डॉट C इंटू CPC इंटू TC2 मायनस TC1. तर Q ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे. Q इज इक्वल टू ती इक्वेशन लिहून त्याच्यावरून आपण TC2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकलो असतो. पण इथं काय केलेलं आहे, आपण दोन्ही इक्वेशन इक्वेट करून केलेलं आहे. पण लेफ्ट हँड साइडचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते ऑलरेडी आपण आन्सर फाइंड आउट केलेलं आहे. पण 25.122. So instead of that left hand side, we have to write down that directly answer as a 25.122 is equal to 0.5 into 4.187 TC2 minus 20. So from that we get the value of temperature of cold water at the outlet and we get the answer as a 32 degree Celsius. समजते बघा, कोल्ड वॉटरचं इनलेटचं टेम्परेचर किती होतं? 20 होतं. जर त्यावेळेला हॉट वॉटरने हीट एक्सचेंज केल्यामुळे त्याचं टेम्परेचर कुठपर्यंत गेलेलं आहे? 32 पर्यंत गेलेलं आहे. ओके, सो ऑल ऑफ यू राईट डाऊन heat lost by hot water is equal to heat gained by cold water. We have to write down the equation m dot H into CPH into bracket TH1 minus TH2 is equal to m dot C into CPC into bracket TC2 minus TC1. So all put the all values into this equation and from this calculation we get the value of TC2 and what is the value of TC2 is equal to 32 degree Celsius. ओके, TC2 आपल्याला का फाइंड आउट करायचं? तर आपल्याला LMTD फाइंड आउट करायसाठी चारही टेम्परेचर लागतात. फॉर द फाइंडिंग आउट दी LMTD देर इज नीड ऑफ फॉर ऑल टेम्परेचर्स. पण आपल्याला TH1 दिलेला आहे, TC1 दिलेला आहे, TH2 दिलेला आहे, पण TC2 दिलेला नव्हता. सो बाय दिस इक्वेशन वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ TC2. ओके, सो फ्रॉम दिस इट इज इझी टू वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ LMTD. LMTD आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर LMTD फाइंड आउट करायसाठी आपल्याला TC2 ची गरज आहे. समजले? तर सगळ्यांनी लिहिले का बघा इथं? अप टू दिस TC2 इज इक्वल टू 32 degree Celsius. TC2 is equal to 32 degree Celsius. 1 मिनिटात कंप्लीट करा सगळ्यांनी. Within 1 minute we have to complete the up to the TC2 is equal to 32 degree Celsius. Okay,
सो TC2 इज इक्वल टू 32 डिग्री सेल्सिअस. आता आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, क्यू फाइंड आउट केलेला आहे, TC2 फाइंड आउट केलेला आहे. आवर एम इज टू कॅल्क्युलेट दी एरिया. एरियासाठी आपल्याला काय लागणार आहे, क्यू इज इक्वल टू यू इंटू थीटा टेम. त्या इक्वेशन मध्ये क्यू आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, यू आपल्याला फाइंड आउट करायचा, थीटा एम फाइंड आउट करायचा. सो नाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ थीटा एम. So LMTD for the parallel fluid exchanger. What is the equation for the LMTD? Theta m is equal to theta 1 minus theta 2 divided by ln of theta 1 upon theta 2. Theta 1 म्हणजे काय असते, लेफ्ट हँड साइडची जी काही टेम्परेचर आहे त्याचा डिफरन्स म्हणजे TH1 मायनस TC1 आणि थीटा 2 म्हणजे राईट हँड साइडला जे काही टेम्परेचर त्याचा डिफरन्स म्हणजे TH2 मायनस TC2. ओके, सो ऑल ऑफ यू पुट theta 1 is nothing but TH1 minus TC1 and theta 2 is nothing but TH2 minus TC2. पॅरलल फ्लुइड एक्सचेंजर साठी इक्वेशन असणार आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तर तुम्ही डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राम वरून तुम्हाला इझिली कळते की थीटा 1 म्हणजे लेफ्ट हँड साइडचा टेम्परेचर डिफरन्स आहे आणि थीटा 2 म्हणजे राईट हँड साइडचा टेम्परेचर डिफरन्स आहे. मग ते कुठले पॅरलल असो काउंटर असो, फक्त आधी तुम्ही ग्राफ काढताना व्यवस्थित काढला पाहिजे. ग्राफ व्यवस्थित काढला तर लेफ्ट हँड साइडचा टेम्परेचर डिफरन्स घ्यायचा, तो थीटा 1 असणार आहे आणि राईट हँड साइडचा टेम्परेचर डिफरन्स असणार आहे, तो थीटा 2 असणार आहे. ओके, सो थीटा एम इज इक्वल टू theta 1 minus theta 2 divided by ln of theta 1 upon theta 2. Okay, so what is the value of theta 1? TH1 minus TC1. What is the value of theta 2? TH2 minus TC2. So all of you put that values into this equation. So theta m is equal to TH1 minus TC1 75 minus 20 minus TH2 minus TC2 म्हणजे 45 minus 32 divided by ln of 75 minus 20 divided by 45 minus 32. So from this calculation we get the value of theta m, that is LMTD. किती व्हॅल्यू येते ती LMTD? 29.12 डिग्री सेल्सिअस, 29.12 डिग्री सेल्सिअस. दिस इज दी लॉग मीन टेम्परेचर डिफरन्स व्हॅल्यू, दॅट इज 29.12 डिग्री सेल्सिअस. 29.12 डिग्री सेल्सिअस. समजले? आता आपल्याला क्यू मिळालाय, थीटा एम मिळालाय. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ यू. ओके, तर आता आपल्याला त्यांनी सांगितले की दोन पाईप आहेत, त्याच्यामध्ये एकामध्ये हॉट आहे, एकामध्ये कोल्ड फ्लुइड आहे. ओके, टू फ्लो रेट्स ऑफ हॉट अँड कोल्ड वॉटर स्ट्रीम्स रनिंग थ्रू ए पॅरलल फ्लुइड एक्सचेंजर्स आर इनलेट टेम्परेचर ऑफ द हॉट अँड कोल्ड. म्हणजे पाईप मध्ये पाईप आहे, बरोबर. इथं आपल्याला रेजिस्टन्स जर बघायला गेले तर 3 रेजिस्टन्स आले असते. कन्व्हेक्शनचा रेजिस्टन्स मध्ये आतमध्ये हॉट फ्लुइड आहे म्हणजे कन्व्हेक्शन रेजिस्टर, त्याच्यानंतर पाईप मध्ये कंडक्शन, त्याच्यानंतर लिक्विड कोल्ड फ्लुइड असणार त्याच्यामध्ये कन्व्हेक्शन, असे 3 रेजिस्टन्स आले असते. पण ऍक्च्युअली इथं त्यांनी देताना कंडक्शनचं काहीच मेन्शन केलेलं नाही, म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी दिलेली नाही. तर त्याच्यामुळे आपण इथं कंडक्शन रेजिस्टन्स कन्सिडर करणार नाही. सो वी हॅव टू कन्सिडर ओनली 2 convection resistance, one convection resistance due to the hot fluid and one convection resistance due to the cold fluid. Okay, so as we know that what is the standard equation to find out the overall heat transfer coefficient, that is U is equal to 1 divided by 1 upon HI plus 1 upon HO. कारण HI आणि HO ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे कशावर ठरवायचं, आपल्याला जे काही दिलेलं आहे, दिलेल्यामध्ये आपल्याला HI आणि HO आहे, म्हणजे आपण रेजिस्टन्स घेताना फक्त कन्व्हेक्शनचेच रेजिस्टन्स घ्यायचे. आता इथं के जर दिला असता तर आपण कंडक्शन रेजिस्टन्स पण कन्सिडर केला असता, पण इथं त्यांनी के दिलेलं नाही. के इज यूज्ड टू कॅल्क्युलेट दी थर्मल रेजिस्टन्स फॉर दी कंडक्शन रेजिस्टन्स फॉर दॅट पर्टिक्युलर सिलेंडर, पण इथं त्यांनी ते दिलेलं नाही. ओनली 2 कन्व्हेक्शन रेजिस्टन्स व्हॅल्यूज आर देअर. सो वी हॅव टू यूज दी U इज इक्वल टू 1 upon HI plus 1 upon HO. Okay, so write down overall heat transfer coefficient. Overall heat transfer coefficient. Overall heat transfer coefficient. Overall heat transfer coefficient. U is equal to capital U is equal to 1 divided by capital U is equal to 1 divided by 1 upon HI 1 upon HI plus 1 upon HO 1 upon HI plus 1 upon HO 1 upon HI plus 1 upon HO is equal to we have to put the value of HI and HO. So same value for HI and HO. So therefore we have to write down 1 divided by 1 upon 650 plus 1 upon 650. So do the calculation of this and we get the value of U, that is overall heat transfer coefficient. Okay, so all of you write down the value of overall heat transfer coefficient and we get that value as 325 watt per meter square degree Celsius. Do the calculation by yourself and check whether the answer is correct or wrong. That is overall heat transfer coefficient U is equal to 325 watt per meter square degree Celsius. Watt per meter square degree Celsius.
Okay, so we know that standard equation of Q is equal to U into A into theta M. So now we have calculated the value of, so from this A is equal to what? A is equal to Q upon U into theta M. Okay, so Q value we have already calculated, then U is calculated, theta M is calculated. So put that value into this equation, and from that we get the value of area. So area is equal to 2.66 meter square. Okay, all of you complete this. Okay, so here we have completed first problem. In tomorrow's lecture, we have to solve another two problems related to this LMTD method. Okay, so all of you put your roll numbers in the chat box. So here we have to stop. Remaining part we have to see on tomorrow's lecture. Okay, so thank you very much. All of you put your roll numbers in the chat box. Okay. Yes, sir. I will convey message to you. At that time, we have to stop the recording. I will take the attendance from the chat box.
Okay. Yeah, sir. Stop the recording.